तर झालेल्या तहानुसार मॅडमला मी आज हेल्मेट घेऊन देणार आहोत. तर या मॅडम रुसलेल्या आहे माझ्यावर, कारण की काय ना 5 मिनिटं रुसून बसत आणि 11व्या मिनिटाला बोलतच. या जगातलं सर्वात कठीण काम रुसलेल्या बायकोची समजूत घालणं. हो 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 हो. शेर आहे बघली तू, शेर. सासऱ्याचं नाव आपल्याला उंच व्हायचं आहे. दुपारचे 2 वाजलेलं आहे आणि आम्ही झालेलो रेडी बाहेर जायसाठी, कारण की आज आहे संडे आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेरसाठी हेल्मेट घ्यायला. आधी फॅन बंद करूया, कारण की फॅनचा आवाज व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होतो. तर काल आम्हाला मॅडमनी 400 रुपयाची डीमार्टमधून टी शर्ट घेऊन दिलेली आहे, तर आज ती आम्ही घातलेली आहे. तर झालेल्या तहानुसार मॅडमला मी आज हेल्मेट घेऊन देणार आहोत, कारण की बाहेर कुठे जायचं म्हटलं तर मॅडमकडे हेल्मेट नाही. आणि नेहमीप्रमाणे आज पण मॅडमची तयारी व्हायची. मी तयार झालेलो गेल्या अर्ध्या तासापासून आणि मॅडमचा अजूनही मेकअपच चालू आहे. मॅडम लवकर करा तयारी, जायचं आहे आपल्याला, कारण की आल्यावर थोडा आराम पण झाला पाहिजे. नाईट शिफ्ट आहे, ड्युटीवर पण जावं लागते, कारण की राजेश खन्ना म्हणून गेले आहे, दुनिया में रहना है तो काम कर प्यारे. तर कामावर पण जायचं आहे आणि इथंच 2:30 वाजलेले आहे. तर या मॅडम रुसलेल्या आहे माझ्यावर, कारण की हा जो पडदा दिसत आहे मॅडमच्या चुकीमुळे पडला होता खाली, त्याचा रॉड खाली पडला होता आणि मी थोडंसंच ओरडलो. तर हिला राग आला या गोष्टीचा, पण तिने स्वतःची चूक ॲक्सेप्ट केली नाही आणि आता माझ्यावर रुसून बसलेली आहे. काय ना 5 मिनिटं रुसून बसत आणि 11व्या मिनिटाला बोलतच. आणि तो पडदा मी फिट केला, कारण की सर्व टूलिंग माझ्याकडे अवेलेबल होती आणि मी विदिन अ मिनिट सगळं ओके करून दिलं. तरीसुद्धा मॅडम रुसून बसलेले आहे. म्हणून म्हटलं चला मॅडमला बाहेर फिरवून आणू, थोडीफार शॉपिंग करू, जेणेकरून मॅडमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल की नाही माहीत नाही, गॉड नोज. चला जाऊया. या जगातलं सर्वात कठीण काम रुसलेल्या बायकोची समजूत घालणं. कोणाकोणाला अनुभव आला त्यांनी प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. मला तर येतोय, तुम्हाला सुद्धा आला असेल. काय काय म्हणत आहे देव जाणे. चला बोलली 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 रुसून बसली होती, आता बोलली. आता आपण पण लावू हिला. फक्त आपलं घर झालं पाहिजे, देन जसं आपलं घर होईल आपण हिला आहे ना गॅलरीमध्ये लावून देऊ आणि मग तुम्हाला दुसरी बाईक घेऊन दे. तर इथं संडे मार्केट भरलेलं आहे. आज मार्केट बंद आहे. आपण आलेलो आहोत गंज मार्केटमध्ये. शूज, नाईट पॅन्ट एक्सेट्रा एक्सेट्रा. चुकीच्या दिवशी आपण आज बाहेर निघालेलो आहोत, बट चला बघूया. तर हे शॉप तर बंद आहे, दुसरीकडे बघावं लागेल आता. सर्वच बंद आहे, आज रविवार आहे, मार्केट बंद आहे. मला थोडी ना माहिती होतं. हा असू शकते म्हटलं 1-2 शॉप चालू. आता इथे दाखवलं होतं टायमिंग. बरेच शॉप आहे आणखी, आपण दुसरीकडे जाऊया. फायनली एक दुकान चालू भेटलेलं आहे, म्हणजे एक शॉप चालू आहे.
फायनली SMKचं हेल्मेट घेतलेलं आहे, जे की 4000 मध्ये गेलेलं आहे. तर छान सर्विस भेटलेली आहे नाशिकमध्ये. आणि आज पहिल्यांदा नाशिकमध्ये काहीतरी शॉपिंग होती आमची बाईक रिलेटेड. आणि आता इथून पुढे अशीच शॉपिंग होत राहील फक्त मॅडमसाठी. आणि बघू अक्षयदादा किती कॉपरेट करतात आपल्याला. तुम्हाला काही लागलं तरी या सगळ्या गोष्टी जर अवेलेबल नसेल तर त्या अवेलेबल होतील. ओके. 2 दिवसामध्ये. ऑलरेडी आपल्याकडे आपलं पुण्यात शॉप आहे. पुण्यातल्या शॉपला आता जवळपास ऑलमोस्ट 5 वर्ष झाले. ह्या शॉपला आता आपल्याला 4 महिने झाले. कुठलीही गोष्ट लागली तर ते पुण्याच्या स्टोअरवरून यायला 2 दिवस लागतात. 2 दिवसात आपल्याकडे अवेलेबल होते. काय मॅडमचा अजून राग गेलेला नाही. 4000ची शॉपिंग झाली तरी सुद्धा. काय आज तुम्ही लाखो रुपये पण खर्च केले तरी राग जाणार नाही. करणार तर नाहीच म्हणा तुम्ही इतकं खर्च. चला आता काहीतरी तुफानी करूया. मूड खराब करून काय तुझा. हो 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 हो. अवघड आहे तुझं. यायला येणारे पहिलेच मी असणारच आहे. तर काय झालं. हेल्मेट घेतल्यानंतर आम्ही आलो आहे आता रिपब्लिक ऑफ कार्टिंगला, जे की सुलावाईन याच्या समोर आहे. आणि इथे होते गो कार्टिंग. आणि आज पुन्हा पप्पाच्या सुनेची तत्व परीक्षा आहे. बघू आज मॅडम काय दिवे लावतात. मॅडम बघूनच घाबरल्या. मी नाही करणार पण चला करूया आजची तुफानी. करणार तू. नाही. यस. शेर आहे बघली तू, शेर. सासऱ्याचं नाव आपल्याला उंचवायचं आहे. सो तिकीट काढलेलं आहे आणि 10 लॅप्स मिनिमम आहेत. आणि कॉस्ट गेली आहे 590 रुपीज. सॉरी 590 रुपीज. 590 नाही 590 रुपीज पर हेड. आणि मॅडमनी जे नवीन हेल्मेट घेतलं ते ठेवायचे मॅडमला पंचायत होतं. हेच हेल्मेट यूज कर. मी तुला आधी काढा त्याचं स्टिकर. काढ ना. तुझे शुभ असते. आज आपण अनबॉक्सिंग करूया SMKच्या हेल्मेटची. $54. 2 सिंगल आणि बॅग. त्या गाडीमध्ये बस तू. आज पप्पाची सून हेवी ड्रायव्हर. मॅडमने हेल्मेटचं उद्घाटन केलं आहे. आणि चलो जर आपला पोपट झाले आहे. आपली गाडी चालू नाही होत आहे. आणि आता आपल्याला गाडी चेंज करावं लागत आहे. आणि तिकडे मॅडमनी गाडी ठोकलेली आहे. सो लेट्स गो. आपण गाडी चेंज केलेली आहे. आणि रेस्क्यू व्हॅन मॅडमला घ्यायला गेलेली आहे तिथे. सीट बेल्ट लावूया. लेट्स गो.
चल ना. ओके. What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. मुलगी शिकली, प्रगती झाली, बायको आपल्या समोर, आपण बायकोच्या मागे. चालू होतं बऱ्यापैकी मॅडम. आता मॅडमला भीती वाटत होती, बट ठीक आहे. ये अरे बो. Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just सो फायनली कंप्लीट झाले राऊंड आणि मॅडम इथं बसलेलं आहे. चला. जास्त लागलं? कुठे लागलं? चल काही नाही होत. चल चल चहा घेऊ आपण मस्त. शेर आहे बघली तू, शेर आहे. हे लागलं मला डोक्याला. तुम्हाला पहिलेच म्हटलं मी हे हेल्मेट नाही घालत. अरे मग त्याला म्हणायचं होतं ना, त्यांनी दिलं असतं ना. काय दिलं असतं? काही नाही होत. उलट याला सेफ्टी जास्त होती. तू ठोकलं किती जोऱ्याने त्याला. बरोबर आहे ना. काय बरोबर. काही नाही होत. चल नका मला. नाही मारत.